बालजगत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांनो नमस्कार. बालमित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. त्यानिमित्ताने आज बालजगत या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे या बालमित्राला, जो की एक छान खेळाडू आहे टेबल टेनिस या खेळामध्ये. आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत श्री शिवाजी विद्यालय येथील नितीन मुरलीधर येळवे या सरांना, जे की क्रीडा शिक्षक आहेत. तेव्हा सुरुवातीला आपण ऐकूयात शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे या आपल्या बालमित्राला. बालमित्रांनो, मला सांगा बरं, तुमचे आवडते खेळ कोणते असतील असा विचार केलाय तुम्ही कधी? आठवतायत ना? हे आठवावं लागतं, कारण आज तुम्ही तंत्रज्ञान युगात इतके तंत्रज्ञानाशी जवळीक आहात की तुम्ही बाहेर मैदानावर खेळणं सुद्धा विसरला आहात. हे जरी खरं असलं तरी कुठले ना कुठले खेळ खेळले पाहिजे हे मात्र नक्की. आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलाय शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे, जो की इयत्ता 9वी मध्ये सध्या शिकतोय आणि त्यानं टेबल टेनिस या खेळामध्ये स्टेट विनर तो आहे. तसेच नॅशनलला सुद्धा तो खेळलेला आहे. शालेय स्तरावर त्याने छानपैकी आपली टेबल टेनिस या खेळात कामगिरी बजावली आहे. नंतर CBSE क्लस्टर, लोकमत स्टेट लेव्हल आणि नॅशनल स्तरावर अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी तो जाऊन आलेला आहे. आणि बालमित्रांनो, हे ऐकल्यावर तुमची उत्सुकता वाढली असेल. सुरुवातीला शौर्यवर्धन आणि त्याचे पालक इथे रामेश्वर शिंगारे सर हे सुद्धा बसलेत. तुमच्या दोघांचं मी आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. शौर्यवर्धन, मला सांग, सध्या तू 9वीला आहेस आणि कुठल्या शाळेत आहे ते सांग बरं. सरस्वती महाविद्यालय तेलगाव. तू लहानपणापासून असं काही होतं का तुला की हाच खेळ खेळायला पाहिजे, की तू सगळे खेळ खेळायचास? नाही, मी आधी सगळे खेळ खेळायचो, पण माझा जे भाऊ होता ते आधी टेबल टेनिस खेळायचा. मोठा भाऊ. तर मी पप्पाला बोललो की माझा भाऊ पण खेळतोय तर मला पण खेळायचंय. मग त्यावेळेसपासून मला टेबल टेनिसची आवड लागली. अच्छा, मग तू सुरुवातीला घरीच खेळायचा की कोणाचं मार्गदर्शन घेऊन बाहेर खेळायचा ते आम्हाला सांग. नाही, मी क्लासला जायचो. आमचे श्रीकांत व्यवहारे सर होते, त्यांच्याकडे मी टेबल टेनिस खेळायला जायचो. मग सुरुवात कशी केली त्याची? म्हणजे आधी तुला जेव्हा वाटलं की आता आपल्याला खेळायचंय, मग ते बॅट पकडण्यापासून असेल, त्या बॉलची पूर्णपणे एक कॉन्सन्ट्रेशन ठेवून तो बॉल खेळण्याचं तुझं तंत्र असेल वेगळं? सगळं आधी माझ्या पप्पानी सांगितलं मला. पप्पा सोबत खेळायचो. 500 बॉल्स ते टेबलवर ठेवले होते पप्पा सोबत पहिलीला. मग तिथून सुरुवात झाली का? हो. अच्छा. सगळ्यात पहिले मला पप्पांनी बॅट कशी पकडायची ते शिकवलं. मग बॉल कसा टेबलवर ठेवायचं ते शिकवलं. टेक्निक शिकवल्या. आधी बेसिक शिकवलं, मग नंतर हळूहळू ॲडव्हान्स शिकवत गेले. बरं, टेबल आणि टेनिस, याच्यात टेबल पण महत्वाचा. टेनिस म्हणजे कशा अर्थाने वापरता बरं ते आम्हाला सांग. टेनिस म्हणजे जे बॉल आणि नेट जे असते त्यामध्ये आपण जे खेळतो ते टेनिस. ह्या प्रकारे लॉन टेनिस पण असतो, तो वेगळा गेम. तो एक वेगळा गेम. याच्यासाठी पप्पांनी सुरुवातीला गायडन्स दिलं तुला. हो. पण नंतर तुला वाटलं असेल की आणखीन प्रोग्रेसिव्ह आपण कोणाकडे तरी शिकावं. मग तू कुठे गेलास त्यासाठी असं मार्गदर्शन घ्यायला? मग मी श्रीकांत व्यवहारे सरकडेच होतो. मग ते कोचच होते का तुझे? कोच. ओके. मग त्यांनी कसं तुला शिकवलं किंवा कशा प्रकारे तू त्यांच्याकडे शिकलास? जे पण चुका होत्या ते सगळ्या परफेक्ट करून घेतल्या. मग टेबल टेनिस खेळत असताना असं तुला कधीतरी वाटलं का की आता आपण हाच गेम घेऊन पुढे कंटिन्यू जायचं किंवा अजून एखादा गेम सपोर्टिव्ह म्हणून राहू द्यायचा, असं काही वाटलं का तुला? नाही, तसं कधीच नाही वाटलं. बरं, मला सांग, अभ्यास आणि खेळ हे तू कसं मॅनेज करतो? अभ्यास आणि खेळ, जेव्हा मला खेळा म्हणजे फ्री असेल तेव्हा अभ्यास करून घेतो मी. आणि मला एक प्रायव्हेट ट्युटर पण आहे, 10 ते 1 मला शिकवतो. अच्छा, म्हणजे तुझा अभ्यास पण व्यवस्थित कव्हर होतो. आता ह्या टेबल टेनिसच्या स्पर्धा तू पहिल्यांदा कुठे खेळलास आणि नंतर कसा प्रवास सुरू झाला याचा? पहिल्यांदा कुठे खेळलास? पहिल्यांदा मी परभणी मराठवाडा इथे खेळलो. तिथं मी जिंकल्यानंतर मग पुढे खेळत गेलो, स्टेट, नॅशनल. मग तिथे तुला यश मिळालं होतं का? हा, तिथे. मग कसं वाटलं तेव्हा? तेव्हा खूप आनंद झाला. आई पप्पांना खूप आनंद. तुझ्या टीचरला पूर्ण स्कूलला आनंद झाला. अरे वा. मराठवाडा जिंकला होता ना मी. मराठवाडा जिंकला होता. बाप रे बाप, खूपच भारी. आणि मग तिथून पुढे कसं तू आणखीन खेळात स्पर्धेत? तिथून पुढे मग मी हळूहळू माझं इम्प्रूव्हमेंट केली. मग मी स्टेटला गेलो. स्टेट मधून जिंकून मी नॅशनल सुद्धा खेळलं भोपाळला. मग भोपाळला एवढं काय लक नाही आलं, पण थोड्यातून गेलो. ठीक आहे, खेळ आहे, हो की नाही? मग तू त्याच्याकडे कसं बघितलंस की तुला मिळायला हवं असं वाटत होतं, पण यश नाही मिळालं, तेव्हा तुला काय वाटतं? तेव्हा वाटलं, अरे यार, आणखीन प्रॅक्टिस करायला पाहिजे होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस ही किती महत्वाची आहे, हो की नाही? हो. त्यातून आपण बरेच शिकतो की नाही? मग नॅशनल लेवलला गेल्यानंतर तिथे बरेच विद्यार्थी असतील, हो की नाही? हो,
खूप मोठ्या स्टेटमधून आलते प्लेयर्स. हा. तर मग खूप प्रेशर होतं. हम्म. तर वाटत होतं जिंकायचं, पण थोडीशी प्रॅक्टिस कमी पडली तेव्हा. अच्छा अच्छा. पण तरी तुझ्या परीने तू 100% दिलं असशील, हो. हो की नाही? आता टेबल टेनिसमध्ये कुठला प्लेअर तुला जास्त आवडतो बरं, की जो अत्यंत आता नावाजलेला आहे? टेबल टेनिसमध्ये हम्म. गॉड ऑफ टेबल टेनिस म्हणून पण ओळखला जातो, मालॉंग. मालॉंग. तो चायनाचा आहे. तो खेळत असताना त्याच्या खेळातला कुठला भाग तुला जास्त आवडतो? त्याच्या खेळातला मला फोर हँड टॉप स्पिन असेल, बॅकहँड असेल, तो आवडतो. अच्छा. हा, म्हणजे तो ते एकदम सराईतपणे करतो का? हो, त्याचा फोर हँड म्हणजे पूर्ण जगातला सगळ्यात चांगला मानला जातो. फेमस. फेमस. की ते करेल तर तोच, हा. दुसरा कोणी करू शकत. हो. तू त्यांना ऑब्झर्व करतो का? हो. मग ते तू कुठे बघतो? म्हणजे टीव्हीवर तर काही मॅचेस असतात, नंतर आपण सोशल मीडियावर असतात काही. मग तू त्याला किती वेळ देतो? म्हणजे तू प्रत्यक्ष खेळ आणि बघणं याला किती वेळ देतो? जे माझ्या चुका होत्यात, हे कसे खेळतात त्यांचं अनुकरण करून मी इकडं खेळण्यामध्ये सुधारणा करतो. त्याला मी Practically. अर्धा एक तास देत असेल. अर्धा एक तास. हो. आणि बघतो किती त्यांचे व्हिडिओज किंवा असं काही? व्हिडिओज अर्धा एक तासच बघतो. अच्छा अच्छा. त्यातून पण तू शिकतोस? हो, त्यातून शिक. बरं बरं. आता या खेळामध्ये तुला पालकांचंही मार्गदर्शन कसं मिळालं होतं ते सांग. पालकांचं जसं की तू सांगितलं की वडिलांनी मला शिकवलं बेसिक, पण तुझे इतर स्पर्धा असतील, तिथे जाणं असेल, मग पालकांची तर संमती असतेच, पण तरी तुला सपोर्ट कसा मिळतो ते सांग. तरी सपोर्ट आधी मम्मीचा एवढा नव्हता. मम्मी शिक्षिका आहे ना, त्यामुळे मम्मीला वाटत होतं की अभ्यासावर ह्याचा परिणाम होईल. मम्मीला बोललो मी दोन्ही पण हँडल करेल नंतर पुढे जाऊन. अच्छा. ठीक आहे. मम्मी म्हणली ठीक आहे, पण अभ्यासावर काही त्याचा परिणाम नाही झाला. नाही झाला पाहिजे. पप्पा एक क्रिकेटर होते, त्यांना इंडिया खेळायचं होतं पण अपूर्ण राहिलं. पण ते स्वप्न आता ते माझ्यात बघत आहेत. अरे बाबा. मगाशी तू मोठ्या भावाचा उल्लेख, तो काय करतो? त्याचं नाव आहे राजवर्धन रामेश्वर शिनकर. बरं बरं. त्याचं राजवर्धन आणि तुझं शौर्यवर्धन. ओके. तो पण स्टेट विनरच आहे, पण अच्छा. एवढं नाही झालं कारण की त्यांनी लेट सुरू केलं ना. अच्छा अच्छा. टेबल टेनिसला कमी एज असल्यावरच पुढं चांगला परफॉर्मन्स भेटू शकतो. त्यांनी लेट सुरू केलं तर त्यामुळं तो पण स्टेट सिल्वर मेडलिस्ट आहे, पण तो जास्त वरच्या ह्याच्यावर जाऊ शकला नाही. जो काही खेळला ते हो, छान खेळला तो. तो सध्या आता MPSC करत आहे इकडं पुण्यामध्ये. इथून पुढच्या भविष्यात तुला टेबल टेनिस या विषयाला धरून प्लस तुझा अभ्यास धरून काय म्हणावंसं वाटतं? तर असं वाटतं की टेबल टेनिसवरच जास्त फोकस केलं पाहिजे, फोकस करावा, पण अभ्यासवर पण फोकस केलं पाहिजे तसं. अगदी बरोबर आहे. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. पालक म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं सर, की आजकाल बरेच पालक असतात की अभ्यासावर जास्त त्यांचा फोकस असतो, की नाही इंजिनियर, डॉक्टर किंवा असं काहीतरी तत्सम एखादं डिग्री घ्यायची, जॉब करायचा आणि छान पॅकेज मिळवायचं. मग तुमच्या डोक्यात असं कशामुळे आलं की तुम्हाला ही आवड होती असं, ते आम्हाला प्लीज सांगा. सुरुवातीला मी सर्व पालकांना विनंती करेल की आपल्या मुलांना थोडंसं अभ्यासामधून मोकळं सोडून खेळायला वेळ दिला पाहिजे. जे मेंटली ट्रेस आहे आपला, तो खेळानंच कमी होऊ शकतो. पालकांच्या मनामध्ये विचार असे असतात की माझ्या शेजाऱ्यानं जर MBBS ला लागले असेल तर माझा सुद्धा मुलगा त्याच ठिकाणी MBBS ला लावा. परंतु कसं आहे की आपण बदकाला जर म्हटलं की गरुडासारखं तू हवेत उड, तर ते शक्य नाही. बरोबर. आणि गरुडाला जर म्हटलं की तू बदकासारखं पाण्यात पोह किंवा त्याच्यामध्ये तू ॲबिलिटी दाखव, तर बदकाची ॲबिलिटी हे पाण्यामध्ये पोहण्यामध्ये आहे, त्याला त्याच्यामध्येच परफेक्ट केलं पाहिजे. आणि गरुडाला उंच हवेमध्ये उडावंसं वाटतं, त्याच्यामध्ये तो परफेक्ट झाला पाहिजे. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपला मुलगा जर अभ्यासामध्ये परफेक्ट असेल तर त्याला 100% अभ्यास करू द्या, आणि मुलाला जर खेळायची आवड असेल तर त्याला खेळू द्या. पण या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर किती सुंदर आहे सर. आणखीन कारण बऱ्याचदा असं होतं की खेळात इंटरेस्ट घेतल्यानंतर मुलांचा अभ्यासात जास्त मन लागतं. कारण एकदम बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन साठी टेबल टेनिस हा खेळ, ज्या मुलांच्या डोळ्यांचा जो आयलिड्स जे आहेत ते जर कमजोर असतील तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. खेळामुळेच आपण बनतो, आणि जो खेळाडू सारखा रिस्पेक्ट कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रामध्ये नाही मॅडम. आणि त्यासोबतच मला असं वाटतं की अभ्यास तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पण अभ्यासासोबत जर एखाद्या खेळाशी तुम्ही निगडीत असताल किंवा त्याच्यासोबत तुम्ही जर तिची सांगड घातली तर त्याचा जास्त फायदा त्या विद्यार्थ्याला होईल. सर आपण काय करता? मी सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी लेक्चरर आहे. तुमचा विषय कोणता? माझा विषय बायोलॉजी आहे. ज्युनियर कॉलेज. ज्युनियर कॉलेज. सर एक प्राध्यापक असून तुम्ही तुमच्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देता,
सांगतात. हो. जनरली असं असतं की खूप हाय एज्युकेटेड पालक हे फक्त मुलांना अभ्यास का अभ्यास सांगत असतात. बरोबर. पण आता त्याच्यातलं तुम्ही टॅलेंट ओळखलं की तो टेबल टेनिस छान खेळू शकतो. तुम्हाला क्रिकेट आवडतं असं शौर्यने मगाशी सांगितलं, हो 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 पण तुम्ही त्याला फोर्स नाही केला की तू ही क्रिकेटच खेळ. म्हणजे हे जे आजकाल घरात वातावरण आहे, की मी म्हणत नाही की प्रत्येक पालक असं फोर्सफुली सांगत असतील की मी केलं नाही म्हणून तूच कर असं, पण तरीही एक तुम्ही त्याला मोकळीक दिली खेळाची, मग त्याचा तुम्ही कल ओळखला आणि त्याला पुढे जाऊ देत आहात. पण आता पुढचं वर्ष त्याचं 10वीच आहे, मग त्याला तुम्ही काही बंधन टाकाल का? बंधन म्हणून नाही मॅडम, परंतु शिक्षणामध्ये पासिंग होण्यासाठी जे काही लागेल तो त्याला अभ्यास करावाच लागेल आणि तो ते करेल याचा तुमचा 100% आत्मविश्वास आहे. करेल. आत्मविश्वास आहे मला त्याचा. मग हाच भाग महत्वाचा आहे सर, की नाही तो खेळतोय ना तरी तो अभ्यासात मात्र मागे राहणार नाही. हा जो आत्मविश्वास आहे ना सर पालकांमधला, तो मुलांमध्ये आपोआप येतो. दोन्ही माझ्या मुलांची इच्छा होती की टेबल टेनिस खेळायला पाहिजे. मी त्यांना तो फ्री हँड दिला आणि त्याच्यासोबतच तुमचं अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित पाहिजे असं त्यांना दोघांनाही मी सुचवलं होतं. त्यामध्ये मोठा आहे आणि लहान आहे, दोघंही स्टेट विनर आहेत. त्याच्यामधून 5% आरक्षण जे आहे शालेय खेळामध्ये, त्या दोघंही त्याच्यामध्ये बसलेले आहेत. त्या आरक्षणामध्ये दोघांनाही मिळणार 5% आरक्षण मिळणार. खेळ खेळत असताना ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या की आपल्याला काहीतरी, म्हणजे आपण म्हणतो की फायदावादी दृष्टिकोन नसावा, पण आहे काहीतरी. आणि आपला खेळ आपण मनापासून खेळलो ना सर की आपल्याला ते आपोआप भेटत जातं. शौर्यवर्धनकडे आता तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता? म्हणजे तो जे खेळ खेळतोय, अभ्यास करतोय किंवा पुढचं त्याचं भावी आयुष्य आहे, एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्यानं काय मॅनेज करायला पाहिजे स्वतःमध्ये? सध्या तरी तो नॅशनल साठी प्रिपेअर आहे आणि पुढे चलून त्यानं भारताचं प्रतिनिधित्व करावं ही माझी मनोमन पहिल्या दिवशीपासून इच्छा आहे आणि आजही इच्छा आहे. खास म्हणजे आपल्या भारतासाठी ऑलिम्पिक मेडल हे शौर्यवर्धन पुढच्या काळात मध्ये घेऊन येईल. सध्या वय त्याचं फक्त 14 वर्ष वय आहे. जसं वैभव सूर्यवंशीनं क्रिकेटमध्ये नाव केलं तसं शौर्यवर्धनने नाव करावं आणि आपल्या संपूर्ण भारताचं, महाराष्ट्राचं, बीडचं, त्याच्या शाळेचे जे प्राचार्य आहेत चव्हार म्हणून, त्यांना सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. अच्छा. बाहेर जात असताना मॅडम कसं असतं की राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न पडतो. फार हो, मोठा प्रश्न. हो. यासाठी आमदार निवास असेल किंवा शासकीय विश्रामगृह असेल, यासाठी मदत केली. म्हणजे अनेकांचे यामागे हात असतात. बिलकुल हो बिलकुल. की नाही? हे असल्यामुळेच आपण कुठेतरी पाऊल पुढे टाकत असतो. हो. अनेकांचे आशीर्वादही त्यामागे असतात. मुख्य भूमिका असते म्हणजे ती खेळाडूची. शौर्यवर्धन, पप्पांनी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली हो. की तू जसं की आपल्या बीडचं, मग नॅशनल लेवल, मग इंटरनॅशनल लेवल, असं त्यांना खूप स्वप्न आहेत तुझ्याविषयी. तू काय सांगतो याविषयी? तर त्यांचे जे स्वप्न आहेत मला वाटते की मी पूर्ण करेल म्हणून. त्याचं तुला बर्डन येतं का? येतं, पण तेवढं आता पूर्ण करावंच लागेल कारण की त्यांची इच्छा आहे ना. पण तुझी काय इच्छा आहे? माझी इच्छा पण तीच आहे, मी इंडियासाठी काय करावं म्हणून. बरोबर. भारतासाठी काहीतरी करावं हे जेव्हा एखाद्या आजच्या बालकाला वाटतंय ना सर, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असं समजायला हरकत नाही. शौर्यवर्धन, तुला अनेक बालजगतची बालमित्र ऐकतायत. ते ऐकत असताना त्यांना कुठेतरी वाटतं की आपण पण खेळावं, पुढे जावं, काहीतरी करावं असं त्यांना वाटतंय. तर तू त्यांना काय मेसेज देशील? की मी त्यांना बोलेल फक्त ज्यांना पण खेळाची आवड असेल त्यांनी खेळावा, पण अभ्यासावर पण दुर्लक्ष नाही झालं पाहिजे कारण की अभ्यास पण खूप इम्पॉर्टंट आहे जेवढाच खेळ आहे. खेळाला तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि अभ्यासाला पण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं. माझा मोठा भाऊ राजवर्धन, माझे कोच श्रीकांत व्यवहारे आणि तेलगाव कॉलेजचे चव्हार सर, सगळ्यांचं खूप खूप थँक्यू कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. शौर्यवर्धन, आज तू बालजगत या कार्यक्रमासाठी आलास आणि त्याबरोबरच श्री रामेश्वर शिंगारे सर सुद्धा या ठिकाणी आले आणि खरोखरच खेळ हा आपल्या आयुष्याचा किती अविभाज्य घटक आहे हे तुमच्या प्रत्येक शब्दातून हे जाणवलं. नव्हे तर आमचे बालमित्र जे ऐकतायत, आपले आकाशवाणीचे बालमित्र कार्यक्रम ऐकताना, त्यांना सुद्धा वाटत असेल की वेळ मिळतो तो आपण काढला पाहिजे. त्याला आवश्यक आहे सर तुमचं टाइम मॅनेजमेंट. खेळ खेळणं हे सोपं नाही. थोडं उदाहरण सांगतो. त्याचा जो शेड्यूल आहे तो सकाळी 5 वाजता चालू होतो मॅडम. वा. 5 वाजता तो फिटनेसला जातो, नंतर 5 ते 7 फिटनेस असतं, 7 ते 9 त्याचं पहिलं सेशन होतं. वापस आल्यानंतर थोडंसं खाल्ल्यानंतर त्याचं दुपारचं सेशन 3 ते 5 सुरू होतं. ते संपल्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7 ते 10 हे सेशन असतं. अक्षरशः घरी आल्यानंतर त्याला एक पाऊल सुद्धा उचलू वाटत नाही, एवढं थकलेलं असतं. सोपं नाही. खरंच आहे बालमित्रांनो, सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं शौर्यवर्धन, ते थोडे हळवे सुद्धा झाले की बरोबर आहे ही गोष्ट की काहीतरी मिळवायचं असेल ना आपल्याला बालमित्रांनो, तर कुठेतरी कष्टाची खूप आपल्याला मोहीम आखावी लागते आणि ती कष्टाची मोहीम आपण आत्ताच नाही आखली
तर पुढचं आयुष्य आपलं खरोखरच निवांत जातं आणि ते काहीही अर्थ नसतो त्याला. म्हणून बालमित्रांनो, आज शौर्यवर्धनने जो मेसेज दिलाय आणि त्याचे पप्पा रामेश्वर शिंगारे सर यांनी जे आपल्याला सांगितले की कष्टाची जाणीव असणं आणि अभ्यासाबरोबर खेळाला सुद्धा मॅनेज करणं हे खूप आवश्यक आहे. आणि हा मोठा संदेश सर आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बालमित्रांना दिलाय आणि आपण या ठिकाणी आल्यात त्याबद्दल मी आकाशवाणीकडून तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आकाशवाणी बीडचं खूप खूप धन्यवाद. आम्हाला जे तुम्ही वेळ दिला, जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बालमित्रांनो, आता आपण एका खेळाडूला ऐकलत आणि आता आपण एका क्रीडा शिक्षकाला ऐकणार आहोत की ज्यांचं नाव आहे नितीन मुरलीधर येळवे. बालमित्रांनो, श्री शिवाजी विद्यालय बीड येथील सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले नितीन मुरलीधर येळवे हे सर आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आले. आणि बालमित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. बालमित्रांनो, खेळाचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे. अर्थात मोबाईल, टीव्ही सारख्या तांत्रिक युगात खेळ खेळणं किती आवश्यक आहे यासाठीचा अट्टाहास आपण प्रत्येकानं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच रग्बी, फुटबॉल या खेळात प्रावीण्य मिळवलेले आणि तर अनेक मुलांना आज नॅशनल, इंटरनॅशनल लेवल पर्यंत घेऊन जाणारे शिक्षक म्हणजे श्री नितीन येळवे सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सर, रग्बी फुटबॉल म्हणजे आपण फुटबॉलाचे अनेक प्रकार पाहिले, तर हा काय एक प्रकार आहे? आणि सर, एक विशेष वाटतं की तुम्ही मागील 17 वर्षापासून या खेळामध्ये अनेक मुलांना मार्गदर्शन करत आहात आणि रग्बी खेळातून आजपर्यंत तुम्ही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा तिथपर्यंत पोहोचवलाय. नव्हे तर 7 खेळाडू तुमचे भारतीय रग्बी संघाचे सराव शिबिरात सुद्धा सहभागी आहेत आणि 80 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त आहेत. एवढंच नाही तर 30 संघ राज्यस्तरीय पदक प्राप्त आहे. सर, रग्बी खेळ याविषयी आम्हाला सांगा. नमस्कार, माझं नाव नितीन येळवे सर. मी 2006 पासून श्री शिवाजी विद्यालय येथे सहशिक्षक आहे. मी क्रीडा संस्कृती बीडमध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळ्या खेळाचं मार्गदर्शन करत असताना आंतरराष्ट्रीय खेळ जो की रग्बी फुटबॉल भारतामध्ये तसा कमी प्रसिद्ध आहे, परंतु कलकत्ता आणि मुंबई या शहरामध्ये खूप प्रसिद्ध होता. त्याचबरोबर मध्यंतरी कोल्हापूर, ठाणे आणि पुणे सारख्या शहरामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळ मी पाहिला आणि तो आत्मसात करून त्याचं रीतसर प्रशिक्षण स्वतः घेऊन बीडमध्ये या खेळाची सुरुवात केली. 2014 पासून हा खेळ मी बीडमध्ये शिकवत होतो आणि 2021 मध्ये प्रोफेशनली पूर्ण फक्त आणि फक्त रग्बी या खेळावरती फोकस करून प्रशिक्षण चालू केले आहे. रग्बी फुटबॉल हा फुटबॉलचाच एक प्रकार आहे. या खेळामध्ये 7 खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात. त्यांच्याकडे अटॅकिंग टीम आणि डिफेन्सिंग टीम अशा 2 भाग आहेत. ज्या टीमकडे बॉल असेल ती अटॅकिंग टीम, त्याला समोरच्या टीमच्या ट्राय लाईन मध्ये जाऊन बॉल ठेवायचा असतो हाताने, आणि डिफेन्सिंग टीम जी आहे त्या टीमला तो बॉल ठेवण्यापासून अटॅकिंग टीमला रोखायचं असते. बॉल पास करताना एक याच्यामध्ये कंडिशन आहे, मागच्याच खेळाडूला बॉल पास करता येतो आणि तो खेळाडू कुठेही धावू शकतो, म्हणजे अगदी समोर धावू शकतो, बाजूला धावू शकतो, कुठेही धावू शकतो, परंतु कंडिशन एकच की मागच्या बाजूला पास करणे. आणि खूप सोपा गेम आहे. मुळात मुलं शाळेमध्ये जो मधलं माकड वगैरे खेळ खेळतात त्या प्रकारचा एक खेळ आहे. ते की 7 डिफेन्सिव्ह असतात आणि मधल्या माकड मध्ये एकच असतो आणि तो बॉलच्या ऐवजी समथिंग काही वस्तू असते. तर असा अतिशय सोपा असा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये खूप एजिलिटी म्हणजे चपळता वगैरे लागते, तर खेळाडू शारीरिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगले बनतात या खेळातून. सर, रग्बी फुटबॉल आपण या खेळाचं पूर्ण वर्णन केलं आणि या वर्णनातून एक लक्षात आलं सर की हा खेळ म्हणजे पूर्ण आपल्या शरीराचा व्यायाम आहे, अगदी हातापासून पायापर्यंत. कारण हालचाल प्रचंड प्रमाणात हालचाल. म्हणजे असे खेळ खेळले पाहिजे मुलांनी. आज खेळापासून बरेच मुलं लांब आहेत. अनेक आता जे खेळ आहेत आपले क्रिकेट म्हणा, फुटबॉल किंवा मग टेबल टेनिस, तर हे सुद्धा खेळ आहेत. आणि आता आपण जो सांगितला तो रग्बी फुटबॉल. सर, मुळात खेळ हे खूप आवश्यक आहे आपल्या जीवनासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. बरोबर. खेळ 1 तास तरी खेळलं पाहिजे. पण आजकाल या तांत्रिक युगात मुलं थोडंफार लांब चालली आहेत या खेळापासून. तर आपण याबद्दल काय सांगाल? आणि आमच्या बालजगतची मुलं, बालमित्र तुम्हाला ऐकतायत, तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल सर? या आत्ताच्या धावपळीच्या युगात ट्युशन, शाळा, अभ्यास या युगात मुलांचं बालपण कुठतरी हरवत चाललंय आणि ते मला 2009 मध्ये ज्यावेळेस प्रकर्षाने जाणवलं, त्यावेळेस मी माझ्या या क्रीडा मंडळाची स्थापना करून त्या मुलांना मैदानावर आणणे, मैदानावर आणल्यावर त्यांचं आरोग्य तयार करणे आणि आरोग्य तयार केल्यावर त्यांना त्यांच्या पुढच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या प्रवासामध्ये कुठतरी मदत करणे, या हेतूने हा जो क्रीडा मंडळ आहे त्याचा हा सगळा अट्टहास मी केला होता. मुलांना एवढ्या धावपळीच्या काळामध्ये
त्याच्यामध्ये खेळायला वेळ नाहीये हे जरी तेवढंच महत्वाचं असेल, तेवढंच सत्य असेल, तरी स्वतःचं शरीर देखील खूप महत्वाचं आहे. हे सर्व गोष्टी करत असताना चांगली नोकरी मिळवणे किंवा डॉक्टर होणे, इंजिनियर होणे, वेगवेगळ्या फील्डमध्ये जॉब करणे, हे सर्व करत असताना शरीर हे महत्वाचं आहे हे कुठेतरी आपण विसरत चाललो. आत्ताची मुलं, त्यांच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. जसं छोटे मुलं जे आहेत त्यांना प्रत्येक गोष्टी करण्याची इच्छा असते, परंतु पालक कुठेतरी असं करतात की हे करू नको, ते करू नको, आणि मग त्यांच्यातली ती इच्छाशक्ती हळूहळू कमी होत जाते, ती मरून लोप पावते आणि त्यांना काहीच करण्याची इच्छा राहत नाही. स्टडी ओरिएंटेड जास्त आणि सर्व स्टडी ओरिएंटेड होतं. आणि स्टडी ओरिएंटेड झाल्यानंतर मग बाह्य जगाचा संबंध खूप कमी होतो, मित्र कंपनी कमी होते, आणि मनातील ज्याही इच्छा अपेक्षा असतील किंवा मनातील काही दुःख असतील, काही घटना असतील, ते शेअरिंग होत नाहीये. आणि मग खेळ असं माध्यम आहे की तुमच्यासोबत अनेक लोक, अनेक खेळाडू जुडलेले असतात, आणि खेळाच्या माध्यमातून तुमची बॉन्डिंग अशी झालेली असते की आता यापुढे तुम्ही खेळामध्ये काय करणार, काय खेळणार हे तुम्हाला माहीत झालेलं असतं. तसं लाईफचं शेअरिंग देखील त्यामधून वाढतं, आणि शेअरिंग वाढल्याने तुम्ही फ्री होतात, तुमचं सामाजिकरण चांगलं होतं. आता मुलं असे झालेले आहेत, एकलखोर झालेत, घरात बसून असतात, खूप तर खूप टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात, त्याच्यामध्ये शारीरिक आरोग्य कुठेतरी बिघडत चालले आहे. मी बालमित्रांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कायम स्वतःला 1 तास तरी द्या, योगासने करा, मैदानी खेळ खेळा, धावा, एकमेकांना शिवना पाणीचा खेळ असतील, साधे साधे सोपे सोपे खेळ असतील ते खेळा, जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. तर खेळ म्हणजे हा एक सर्वांगीण व्यायामच आहे. हो. पण तरी आज मुलं, आपण जसं मगाशी म्हटलो की काही तांत्रिक गोष्टींमुळे खूप मागे पडली आहेत, तर त्यांना परत एकदा खेळायला आपल्याला बोलवायचंय क्रीडांगणावर. तर त्यांना खेळाचं महत्त्व बरोबर त्यांनी योगासन आणि सूर्यनमस्कार हे सुद्धा केले पाहिजे, यासाठी काय सांगाल? अगदी बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये मुळात मी विद्यार्थ्यापेक्षा पालकांना जास्त महत्त्वाचं स्थान देतो की पालकांनी त्या विद्यार्थ्यांना वेळ द्यायला पाहिजे. शाळेत विद्यार्थी जातात, क्लासला जातात, अभ्यासही करतात, मनासारखे त्यांच्या मार्क सुद्धा मिळत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना जगण्यासाठी स्वतःचं आयुष्य, ते बालपण, ते निरागसपणा तो त्यांच्याकडून हिरवून घेतलाय. फक्त अभ्यास आणि अभ्यास. त्यांना जगू द्या, थोडा मोकळा श्वास घेऊ द्या, खेळू द्या, बागडू द्या. हे त्यांचं वय आहे, बालपण आहे, ते बालपण परत कधी येणार नाही. त्यामुळं पालकांना मी मुळात सांगू इच्छितो की तुम्ही त्या लेकरांना 1 तास, 1.5 तास, 2 तास जेवढाही शक्य आहे तेवढा द्या. तुम्हाला मैदानावर त्याला घेऊन जाण्यासाठी वेळ नसेल तर त्याला मैदानावर जाण्याला परवानगी द्या. तुमच्या कॉलनीमध्ये किंवा शेजारी कुठे मैदान असेल त्या ठिकाणी खेळू द्या. मैदानी खेळ यासाठी आवश्यक आहेत. शरीरातून घाम निघल्याबरोबर शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत, जे केमिकल्स आहेत ते बाहेर निघतात आणि शरीर मजबूत राहतं, तंदुरुस्त राहतं, मन प्रसन्न राहतं. मुळात काय की व्यायाम झाल्यामुळे शरीर एक स्टेबल बनतं, तुम्हाला अभ्यासाला सुद्धा बसण्याची क्षमता वाढते. आणि पालकांना वाटतं की मुलं 10 मिनिटं बसतात, 15 मिनिटं बसतात आणि लगेच अभ्यासातून चुळबुळ करू लागतात, पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही, त्यांच्या शरीरात क्षमताच नाहीये ती, आणि क्षमता नसल्यामुळे ते तेवढा वेळ बसू शकत नाहीत. तर मुलांना देखील माझा सल्ला आहे की पालकांना थोडं समजून घ्या, अभ्यास देखील करा, परंतु पालकांना हे सुद्धा सुचवा की मला हा खेळ आवडतो, मला या खेळामध्ये मला 1 तास द्या किंवा 1.5 तास द्या, मी तो खेळ खेळणार. किंवा पालकांनी असं अपेक्षित आहे की तुम्ही मुलांना घ्या सोबत, स्वतः योगासन वगैरे करा, घरामध्ये स्वतः व्यायाम करा. आता नवीन एक पद्धत चालू झालेली आहे, सकाळी झुंबा वगैरे ते असं बऱ्याचशे योगासनाचे प्रकार वगैरे लाईव्ह असतात, त्याच्या भाग व्हा, अर्धा तास जॉईन व्हा आणि पूर्ण फॅमिली एन्जॉय करा, जेणेकरून सर्व फॅमिली फिट राहील. तर बालजगत कार्यक्रम हा शिक्षक पण ऐकतायत, पालक ऐकतायत आणि बालक पण ऐकतायत. जसं तुम्ही की आता पालकांना सांगितलं की तुम्ही मुलांना सोबत घेऊन करा हे सगळं काही, पण आजकाल काय झालंय सर की पालक हे बिझी झालेत बऱ्याच गोष्टींमध्ये. त्यांचं काय म्हणणं असतं की तुम्ही बाहेर पडा आणि एखाद्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. मग अशा वेळी शिक्षकांचं मार्गदर्शन घेत असताना त्या शिक्षकांच्या विश्वासावर बालक जात असतो, बरोबर. तर मग त्यातनं तो कसा घडतो किंवा घडावा हे सुद्धा शिक्षकाची जबाबदारी येते. बरोबर. मग सर अशा वेळी तुम्ही काय सांगाल? चांगलं आहे, म्हणजे ही गोष्ट चांगली आहे. ठीक आहे, पालकांकडे वेळ नाही, तुम्हाला कुठल्याही एखाद्या शिक्षकाकडे जायचंय, पण तुम्ही हे पहा की तो किती त्या विद्यार्थ्याकडून करून घेणार आहे, त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का. तुम्ही एखाद्या खेळाच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर तो त्या खेळातलं प्रावीण्य
असलेले विद्यार्थी घडवलेत का, घडत आहेत का, त्याच्या मैदानावरती किंवा त्याच्या मंडळावरती तेवढी शिस्त आहे का, सगळं वातावरण ठीक आहे का, अगोदर तर पालकांनी हे पाहिलं पाहिजे. तो खेळ जर खेळत राहिला तर त्याच्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्याला त्या खेळातून काही मदत होणार आहे का, तर त्या खेळाच्या संदर्भात ती देखील माहिती घ्या. जसं आज 108 प्रकारचे खेळ खेळले जातात, परंतु त्याच्यातले 43 खेळ प्रकाराला 43 खेळ प्रकाराला शासनाची मान्यता आहे नोकरीमध्ये आणि बाकीच्या सवलतीमध्ये त्यातून प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना त्या सवलतीचा फायदा घेता येतो. मग असे खेळ जे की आपल्या स्थानिक पातळीवरती चांगल्या प्रकारे घेतले जातात, विद्यार्थ्याला सहभागी त्यामध्ये होऊ द्या, त्याला घडू द्या आणि रोज जरी नाही शक्य झालं तरी आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस जसं शक्य आहे तसं त्या प्रशिक्षकासोबत जाऊन भेटा, चर्चा करा, मुलाच्या प्रगतीचा आढावा घ्या, जेणेकरून प्रशिक्षक देखील त्या मुलावरती काळजीपूर्वक लक्ष देतील. खूप छान सर, म्हणजे तुम्ही सांगड घालून दिली आहे त्या क्रीडा शिक्षकाची आणि मुलांची, ती खूप सुंदर आहे. फक्त यावर पालकांचं थोडं लक्ष हवं. सर, आता जो प्रत्यक्ष बालक आहे की ज्याला खेळायचं आहे किंवा त्याला अनेक खेळांविषयी जाणून घ्यायचं आहे आणि त्याला वाटते की मला आता हा खेळ परफेक्ट जमू शकतो, मग त्यानं पहिली सुरुवात डायरेक्ट खेळण्यापासून केली पाहिजे की व्यायामाचे अनेक प्रकार असतात, जसं की आपण मगाशी उल्लेख करत होतात योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार, तर तशी सुरुवात करायला हवी, हे आम्हाला सांगा सर. मुळात काय, मुलांना जास्त माहित नसतं, पालक याच्यामध्ये खूप चांगली भूमिका निभावू शकतात. पालक हे मुलाचे पहिले गुरु असतात. तसं त्यांनी योग्य खेळ निवडताना योग्य प्रशिक्षक आणि योग्य ठिकाण निवडणं आवश्यक आहे. किंवा जर पालकांना वेळ असेल, पालकांना त्यातील माहिती असेल, तर घरी सुरुवातीच्या काळामध्ये योगासने असतील किंवा वॉर्मअपचे विविध प्रकार असतील. हे माध्यम पण जर टाकला, सोशल मीडिया किंवा मग AI जे आले त्याच्यावरती फक्त मुलाचं वय आणि त्याला पोषक असलेले व्यायाम प्रकार हे एवढं जर आपण त्याच्यावरती टाकलं तर त्या व्यायाम प्रकाराचे वेगवेगळे सेट्स किती असतात, कोणते शरीराच्या अवयवासाठी कोणता व्यायाम करणं अपेक्षित आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. ते एक शेड्यूल बनवा, 1 महिना 2 महिने आपण किंवा जेवढं शक्य आहे तेवढं घरी घेऊ शकतो. जर घरी घेणं शक्य नसेल, वेळ देणं शक्य नसेल किंवा माहिती आपल्याला नसेल, तर मग योग्य प्रशिक्षकाकडे आपण त्याला पाठवावं आणि पाठवून त्या प्रशिक्षकाला काही जर आरोग्यविषयी समस्या असतील किंवा काही एलर्जी असेल तर सर्व गोष्टी सांगाव्यात आणि त्या खेळासाठी प्रशिक्षकाला सुपूर्द करून द्यावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. मुळातच मुलांनी खेळलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हो, अगदी. सर, 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन आपण साजरा करतोय आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी आलात आणि मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण झालीच पाहिजे, आग्रही भूमिका आपण ठेवलीत आणि हे सांगताना मुलांना नक्कीच छान मार्गदर्शन मिळालं असेल. आपण या ठिकाणी आलात याबद्दल मी आकाशवाणीतर्फे तुमचे खूप मनापासून आभार मानते सर. फक्त जाता जाता एक आमच्या बालमित्रांना तुम्ही काय संदेश द्याल सर? बालमित्रांना एवढाच मी संदेश देईल की एक म्हण होती, हसा खेळा पण शिस्त पाळा. शिस्त तर पाळतच आहात, हसा आणि खेळा, म्हणजे खेळणं खूप आवश्यक आहे. तुम्ही कोणताही खेळ निवडा आणि त्या खेळामध्ये स्वतःला झोकून द्या. 1 तास असेल, 1.5 तास असेल, सराव करा, त्या खेळावर प्रेम करा. मुळात तो खेळ पालकांनी किंवा स्वतः जाऊन आपण शिकतोय म्हणून शिकायचं नाही, त्या खेळावर प्रेम करा, आत्मसात करा आणि निश्चित तुम्हाला यश मिळत जाईल. जसं जसं तुम्ही पुढे जाताल तसं तुम्ही त्या खेळावर प्रेम केलं की आपोआप तुम्ही चांगले खेळाडू बनताल आणि समाजामध्ये तुमची आणि तुमच्या पालकांची निश्चितच या खेळाच्या माध्यमातून ओळख निर्माण होईल. मी असंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो. मला या ठिकाणी आकाशवाणी केंद्रामध्ये आपण बोलवलं, माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. बालमित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो आणि त्या निमित्तानं आपण या दोन्ही मुलाखतीच्या माध्यमातून खेळ हा आपल्या जीवनात किती आवश्यक आहे हे जाणून घेतलं. चला तर भरपूर खेळूया आणि निरोगी राहूया या संदेशासह आजचा बालजगत हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या बालजगत या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार. Thank you.